राज्यातील काही नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्यानं आता 20 डिसेंबरला त्या होत आहेत। याच घोळाचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटलेत। राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करावं अशी मागणी काँग्रेस नेते आमदार नाना पटोलेंनी केली आहे। निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करणं राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केलंय। आयुक्तांनी अलीकडील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागाच्या तसेच नगरपरिषद अध्यक्षांच्या पदाच्या निवडणुकांपुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। निवडणूक प्रक्रिया एकदा अधिसूचित झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही तरतूद विद्यमान कायदे किंवा भारतीय राज्यघटना प्रदान करीत नाही। याविषयी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा माध्यमांसमोर निवडणूक पुढे ढकलण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगून राज्य निवडणूक आयुक्ताची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सार्वजनिकरित्या मत व्यक्त केले आहे। वरील कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताच्या घटनात्मक अधिकाराचा अतिरेक असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क मध्ये नमूद असलेल्या स्वायत्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूलतत्वांना बाधक आहे। या कारणास्तव सदर कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध महाभियोग समान प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचे माझे मत आहे। आपल्या हस्तक्षेपाने संविधानाच्या अधिष्ठानावर आधारित असलेली निवडणूक प्रक्रिया अबाधित राहील असा मला विश्वास आहे। भारतीय राज्यघटनेचे कलम 243 क मधील तरतुदीनुसार राज्याच्या राज्य निवडणूक आयुक्ताविरोधात बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याची आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावा। नाना भाऊ, मुद्दा काय आहे की पदावरून काढण्यासाठी आपण शिफारस करत आहात ना? काही मी सांगतो ना अध्यक्ष, ठीक आहे, आता नाही वेळ आपल्याला अजून घालवता येणार नाही। नाही, बसून घ्या, बसून घ्या। आपण 243 क च्या अनुसार त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे। 243 क च्या अनुसार पदावर न काढायचं असेल तर 123 आणि 124 आर्टिकल 123 आणि आर्टिकल 124 प्रमाणेच काढता येतं। ज्या प्रकारे हायकोर्ट जजचं इम्पिचमेंट होतं तीच प्रोसिजर स्टेट इलेक्शन कमिशनला काढण्यासाठी लागू केली जाईल। ती या सभागृहाच्या अखत्यारीतला विषय नाही आहे आणि शासन तर मुळीच तसं करू शकत नाही। त्यामुळे मला वाटतं या विषयावरती आपण आता अजून बोलणं अपेक्षित